कधीकधी आयुष्यात असे काही क्षण येतात जिथे शब्द अपुरे पडतात आणि माणूस बोलत नाही, पण त्याचं मौनच सगळं काही सांगत असतं. आजची ही कथा आहे एका अशाच माणसाची, जो आयुष्यभर बोलत राहिला नाही, पण त्याच्या शांततेत हजारो कथा दडलेल्या होत्या. कोकणातलं एक छोटंसं गाव, डोंगरांच्या कुशीत विसावलेलं, पावसाळ्यात हिरवं, हिवाळ्यात निवांत. या गावात राहायचा विठ्ठल सावंत. वयाने अवघा 10-12 वर्षांचा, पण डोळ्यात मात्र वयापेक्षा कितीतरी जास्त गंभीरता. गावातली सगळी मुलं खेळत असताना विठ्ठल मात्र नेहमी नदीकाठी बसलेला दिसायचा. कोणाशी भांडण नाही, कोणाशी मैत्रीही नाही. लोक म्हणायचे, हा मुलगा जरा वेगळाच आहे, जास्त बोलत नाही, नेहमी गप्प. पण कोणालाच माहिती नव्हतं की या गप्पपणामागे एक जखमी बालपण लपलेलं आहे. विठ्ठलची आई शारदा गावातली सगळ्यात मृदूबाई. पण एक पावसाळी रात्री साध्या तापाने सुरुवात झाली आणि उपचाराअभावी ती कायमची निघून गेली. त्या रात्रीनंतर विठ्ठल बोलायचाच थांबला. वडील दत्तू सावंत मजूर काम करणारे, बायको गेल्यावर तेही बदलले. दारू वाढली, आवाज कमी झाला आणि घरात मौनाचं साम्राज्य पसरलं. शाळेत विठ्ठल हुशार होता, पण शांत. शिक्षक विचारायचे, विठ्ठल उत्तर सांग. तो उभा राहायचा, पण शब्द बाहेरच येत नसत. मुलं हसायची, अरे हा मुका आहे का? काही अपमान असे असतात जे कानातून आत जातात आणि थेट आत्म्यात खोलवर रुततात. त्या दिवशी विठ्ठलने स्वतःशीच एक वचन घेतलं, मी बोलणार नाही, पण एक दिवस इतकं करेन की लोकांना माझ्याबद्दल बोलावं लागेल. विठ्ठल 16 वर्षांचा झाला आणि एक दिवस वडील कामावरून परतलेच नाहीत. अपघात, कोणी जबाबदार नाही, मदतही नाही. त्या दिवसापासून विठ्ठल लहान राहिला नाही. शाळा सुटली, काम सुरू झालं. शेती, वीटभट्टी, हॉटेल, जिथे काम मिळेल तिथे. पण एक गोष्ट कायम, तो कधीच कोणाकडे भीक मागत नाही. गावात एक वृद्ध शिक्षक आले, मास्तर आप्पा. ते विठ्ठलला म्हणायचे, बाळा, तू बोलत नाहीस, पण डोळे खूप बोलतात तुझे. आप्पांनी त्याला वाचायला लावलं, पुस्तकं दिली. काही लोक शब्दांनी शिकवतात आणि काही शांततेने. विठ्ठल रात्री कामानंतर कंदिलाच्या उजेडात वाचायचा. त्याचं स्वप्न तयार होत होतं, पण कुणालाच कळत नव्हतं. गावात पाण्याची मोठी समस्या होती. दर उन्हाळ्यात विहिरी आटायचा, टँकर मागवायचे, पण कुणी आवाज उठवत नव्हतं. आणि एक दिवस तो शांत विठ्ठल तहसील कार्यालयात अर्ज घेऊन गेला. ज्या माणसाने कधी वर्गात उत्तर दिलं नाही, तो आज सरकारी ऑफिसात उभा होता. अर्ज दिला, सही घेतली, योजना मान्य झाली. हळूहळू काम सुरू झालं. लोक आश्चर्यचकित, हा विठ्ठल कधी बोलत नव्हता ना? 3 वर्षांनी गावात पाणी आलं, रस्ते झाले, लहान ग्रंथालय उभं राहिलं आणि त्या उद्घाटनात विठ्ठलला बोलायला सांगितलं. तो स्टेजवर उभा राहिला. आयुष्यभर ज्याने मौन पाळलं, तो आज पहिल्यांदा बोलणार होता. तो फक्त एवढंच म्हणाला, मी बोलत नव्हतो, कारण माझ्या आयुष्याने मला ऐकायला शिकवलं. आज विठ्ठल गावाचा आधार आहे. नेता नाही, नायक नाही, पण उदाहरण आहे.
प्रत्येक शांत माणूस कमकुवत नसतो. कधीकधी तो फक्त शब्दांपेक्षा कर्मावर जास्त विश्वास ठेवतो. कहानी अच्छी लगी हो तो लाइक, शेयर और सब्सक्राइब करना मत भूलिएगा. फिर मिलेंगे एक नई कहानी के साथ.